तर मित्रांनो, आज आहे विकेंडची सुरुवात आणि आज झालेली आहे सॅलरी दोघांची, म्हणून त्या खुशीत आणि फ्रायडे देखील आहे म्हणून लॅपिनोज मध्ये एका पिझ्झावर एक पिझ्झा फ्री भेटतो. म्हणून आज मस्त पिझ्झाचा आनंद घेतोय. एकावर एक फ्री घेऊन आलेलो आहे, मस्त टेकवे घेऊन आलेलो आहे. आता विकेंडचा एन्जॉय करत मस्त पिझ्झा तोडवतोय. या तुम्ही पण खायला. कसं आहे का, तिला पिझ्झाचं मला खायचं नव्हता बरं का, तिच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून पिझ्झा घ्यावा लागला. कसं हिने माझ्या डोक्यात टाकलं, मग मला ते डोक्यात काही वाटत सहन नाही होत होतं की घ्यावंच लागेल. डोकं म्हणत होतं नको खाऊ 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 खाऊ. शेवटी पिझ्झा आणावाच लागला. आणि नंतर जेव्हा ऑर्डर झाली त्यानंतर कसं सांगते कशाला मागवला म्हणजे अशी डबल डोल की बस कशाला मागवला, मी तर पहिलेच नाही सांगितलं. पहिले आधी माझ्या डोक्यात घातलं बरं का, आधी माझ्या डोक्यात घातलं आणि नंतर म्हणे मी नाही सांगितलं होतं बरं का. असं यायचं. असं नाही, खोटं नाही बोलायचं. पूर्ण पिझ्झा खादोडी, पूर्ण पिझ्झा खादो. मी जेमतेम ऍडजस्ट करतोय, मस्त एक्सरसाइज केली आज आणि आज मला पिझ्झा खाऊ घालायला होते बघा. असं यायचं. अजून दुपारी मस्त ऑफिस मध्ये कोणाचा बर्थडे होता तिथं, ते पण मस्त चरून आली. मस्त गजब बेइज्जती है. वडापाव, पाणीपुरी, अजून काय खाल्लं होतं? वडापाव, पाणीपुरी, ब्रेड, भज्या, ब्रेड कटलेस, अजून पावडे बघा. आणि आता मस्त आणि संध्याकाळी तरी पण तिला अजून पिझ्झाचं हे होतच डोक्यात. तरी आता ते पिझ्झाचं तिने माझ्या डोक्यात घातलं, माझ्याने काय राहलं गेलं नाही. रोज नाही खाते. म्हटलं चला मग घेऊन येऊ, करू विकेंड म्हटलं सेलिब्रेट. सॅलरी पण झाली म्हटलं घेऊ म्हटलं. मस्त पिझ्झा आहे, पनीर टिक्कावाला पिझ्झा आहे, पनीर मसाला पिझ्झा आहे. चला मग मित्रांनो, तोडवतो आम्ही. हॅपी विकेंड, बाय बाय.